जगामध्ये आपण जेवढ्या मूल्यवान वस्तू समजतो त्या सहज अस्तित्वात आलेल्या आहेत, त्या आपल्याला सहज प्राप्त होणाऱ्या आहेत. सोनं मातीतून मिळतं, पाणी पावसापासून मिळतं, हिरा कोळशाच्या खाणीतून मिळतो. इतके घटक आपल्या जीवनामध्ये आपण त्यांना महत्त्वाचं मानतो, मौल्यवान मानतो, दुर्मिळ मानतो. परंतु निसर्गाच्या सानिध्यात ह्या खाणीच्या स्वरूपामध्ये ते आहेत, समुद्राच्या स्वरूपामध्ये ते आहेत. त्या विश्वामध्ये त्यांचं अस्तित्व परिपूर्ण आहे. मग हे सगळं सहज उपलब्ध होत असताना माती आणि सोनं ज्या मातीमध्ये ते निर्माण होतं, त्या मातीला आपण तितकी महत्त्व देतो का? ती माती तीच आहे आणि सोनंही त्या मातीपासून येणारच आहे. मग त्याच मातीला सोन्याचा दर्जा कधी प्राप्त होतो? तर त्या मातीवर केलेली साधना, त्या मातीवर केलेलं चिंतन, त्या मातीवर केलेली जी काही प्रक्रिया आहे, त्या मातीपासून सोनं निर्माण होण्यासाठीची केलेली अविरत साधना, वापरलेलं सगळं संशोधन कौशल्य, हे सगळं त्या मातीला सोनं बनवत असतं. तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये चिंतन, मनन, साधना किती महत्त्वाची आहे. मातीचं सोनं करण्यासाठी साधना इतकी महत्त्वाची आहे. तर आपलं जीवन आदर्श, एक आपलं व्यक्तिमत्व या जगानं, आपलं अस्तित्व या जगानं मान्य करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये ती साधना किती महत्त्वाची आहे. मग या साधनेसाठी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, सरो माझा काळ तुझ्या चिंतन. रामकृष्ण.